मुळामध्ये तुझी जी ओळख गेल्या काही वर्षापासून आहे आमच्या रेड एफ एमवरती जे आम्ही बघतो, कलाकार श्रुती किंवा लाईट्स कॅमेरा ॲक्शन नावाचा तुझा शो तू प्ले करतेस. आपल्याकडे पूर्वी असं म्हटलं जायचं, की प्राईम टाईम म्हणजे एक संध्याकाळचा वेळ आणि त्याच्यावरती जो कोण असेल तो त्याला जास्त टी-आर-पी. करेक्ट. परंतु तुझा प्राईम टाईम तू 12 ते 3 बनवलास आणि तो शो लोकप्रिय केलास. तो शो करत असताना देखील तुला काही ना काहीतरी वेगवेगळे अनुभव आले असतील. कारण कलाकारांशी गप्पा मारायच्या, त्यांचे मूड सांभाळायचे, हो. त्यांचे टँट्रम सांभाळायचे, त्यांच्या वेळा सांभाळायच्या. हे सगळं करत असताना त्यावेळेस तुला असे काही वेगळे अनुभव आले का? स्वप्नील, आय फील आय एम व्हेरी पॉझिटिव्ह पर्सन. मी ना मला कोणी जर सांगितलं ना, की "अरे तुझ्यात ही गोष्ट वाईट आहे," तर मी ती वाईट मानून घेत नाही. मी त्यावर कसं आपण काम करू शकतो ना, ह्याच्याकडे खरंच लक्ष देते. आणि कदाचित त्या वृत्तीमुळे का ना असो, पण मला असं वाटतं, की आज जर का रेडिओ माझं पॅशन आहे, तर त्यामागे माझा इतक्या वर्षांची कन्सिस्टन्सी आहे. ते प्रयत्न आहेत. बरोबर. त्यामुळे ते कुठेतरी पॅशन झालंय. सो अर्थात खूप सारे सेलिब्रिटीज भेटतात. त्यांच्याशी आज खूप चांगली मैत्री आहे. आज हक्काने मी त्यांना कॉल करू शकते. आज हक्काने मी त्यांना बोलवू शकते. पण काही सेलिब्रिटीज असतात असे जे तुम्हाला कामापुरतं कॉल करतात. हे तुम्हाला माहिती असतं, की अच्छा ओके प्रमोशन येतंय का? बरं ओके. मग काही सेलिब्रिटीज असतात, की जे तुम्हाला आउट ऑफ द वे जाऊन कॉल करतात, तुमची विचारपूस करतात. असे पण काही माझे खूप चांगले मित्र आहेत इंडस्ट्रीमधले. सिद्धार्थ जाधव इज वन ऑफ देम. ओके. आणि असे खूप चांगले एक्झाम्पल्स आहेत माझ्यासमोर. तसे बरेच लोक आहेत, की जे फार जवळचे आहेत. आणि एक क्रिकेटर होता. आता मी खरं तर मराठी इंडस्ट्रीमधल्या 120 लाईव्ह जर्नीज केल्यात. आणि त्याच्यामध्ये मी अगदी पॉलिटिशियन्सपासून, क्रिकेटर्सपासून ते आपले सगळे मराठी सेलिब्रिटीज, डिरेक्टर्स, ॲक्टर्स, रायटर्स, लिरिसिस्ट खूप लोकांचे इंटरव्ह्यूज केले. आणि मला असं वाटतं माणूस ना लोकांच्या अनुभवातनं शिकतो आणि मला त्यातनं खूप काही शिकायला मिळतं. सो जेव्हा केव्हा मला थोडंसं लो फील होतं ना, मला ते अनुभव आठवतात आणि मग मी स्वतःला तयार करते परत, की अरे आपल्याला अजून चांगलं करायचं. बरोबर. तसा एक क्रिकेटर होता आणि तो आला त्यावेळेस ही वॉज व्हेरी रूड टू मी. ओके. सो आमच्या मुंबईच्या स्टेशनला मी त्याला भेटायला गेले होते आणि तिथे आमचा इंटरव्ह्यू होणार होता. तर माझ्या ऑफिसमधले लोक एक्सायटेड. क्रिकेटचे कोण फॅन नसतात यार. नक्कीच. त्यामुळे ते आपले बॅट, बॉल घेऊन सगळं घेऊन रेडी, सगळं एकदम तामझाम. आणि हा माणूस आला आणि ह्याने मला विचारलं, की हां, व्हॉट इंटरव्ह्यू? म्हटलं, "सर व्हिच लँग्वेज वुड यू प्रेफर? इंग्लिश, मराठी, हिंदी?" आता मराठी शो आहे ना तुमचं, मराठीतच असेल ना? म्हटलं, "ओके." आणि असे खूप सुरुवातीचे असे खूप 2, 4, 5, 6 वाक्य मराठी असेच क्रिकेटर. होते. हां. मग फायनली आम्ही स्टुडिओत गेलो. पण जेव्हा तुम्ही समोरच्याशी इतकं नम्रपणे बोलता, इतकं नम्रपणे वागता, की समोरच्याला असं वाटतं, की यार मी हारलो हिच्या या नम्रपणासमोर. मग तो माणूस जो खुलला आणि त्याने जो इंटरव्ह्यू दिला, तो खूपच अप्रतिम दिला. मग त्याने गाणी काय गायली, हातावर ऑटोग्राफ काय दिली, क्या बात है! विचारू नकोस. पण हे असे पण असतात, की ज्यांना असा इगो पॅम्पर करायला आवडतो. बरोबर आहे. आणि काही अनुभव फारच सुखद असतात. जसं मला आठवतं, की शिवाजी साटम ह्यांचा इंटरव्ह्यू करायला म्हणून मी मुंबईला गेले होते. तर मी ह्या लाईव्ह जर्नीज करायला अनेकदा त्यांच्या घरी जायचे. तर शिवाजी सरांना मी कॉल केला होता, "सर मला असा-असा इंटरव्ह्यू करायचा आहे." आणि त्यापूर्वी मी नीना कुलकर्णींच्या घरी जाऊन त्यांचा इंटरव्ह्यू करून आले होते. तर ते म्हणाले, "अच्छा तू आली आहेस का? बरं मग ये घरी." मग मी घरी गेले. ते म्हणाले, खूप छान वॉर्म वेलकम केलं. मला म्हणाले, "ये ना चहा घे वगैरे." हे बघ श्रुती काय ना, तू मला कधी कुठल्या रिॲलिटी शोमध्ये कुठे इंटरव्ह्यू करताना बघितलंयस का? नाही गं बाळा, मी नाही देते इंटरव्ह्यू. हे मला नाही आवडत असं सगळं बोलायला. म्हटलं ठीक आहे. आणि मला ना कोणाच्या कम्फर्ट झोनला ब्रेक करायला आवडत नाही. हं. म्हणजे कोणालाही अनकम्फर्टेबल प्रश्न विचारून बरोबर. तुमची पद्धत असायला पाहिजे. जर का तुम्हाला त्या समोरच्या व्यक्तीकडनं वदवून जरी घ्यायचं असेल, एक्झॅक्ट. तरी किती प्रेमाने तुम्ही त्या गोष्टी नक्कीच. बोलून घेऊ शकता विदाउट हर्टिंग दॅट मॅन और नक्कीच. दॅट पर्सन इज अप टू यू. सो मग ते बसले. मग मी त्यांना म्हणाले, की "सर नीनाताईंकडे गेले होते आणि इंटरव्ह्यू झाला." आणि नीनाताईंनी मला ना त्यांचे नाटकातल्या दिवसांचे फोटोज दाखवले होते. बरं. तर मी त्यांना म्हणाले, की "सर हे असे-असे फोटोज दाखवले त्यांनी असं." मग ते म्हणाले, "अरे हो, असं तसं वगैरे." आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या. आणि मग ते मला म्हणाले, "अगं कर की तुझा माईक ऑन." आणि मला असं वाटलं, की खरंच? तर म्हणाले, "हां, हां, मी बोलतो तुझ्याशी." त्यात त्यांनी मला त्यांचं घर दाखवलं. त्यांच्या रजनीकांत सोबतच्या त्यांच्या फॅन मोमेंटवाल्या गोष्टी दाखवल्या आणि खूप छान इंटरव्ह्यू दिला त्यांनी. आणि मी तिथून गेल्यानंतर अर्थात माझ्या चेहऱ्यावर पूर्ण वेळ स्माईल होती. आणि
त्यानंतर असं झालं की त्यांनी मला मेसेज पण केला की श्रुती, मी असा इंटरव्ह्यू आजतागायत कधी कोणाला दिला नाहीये जो मी तुला दिला, क्या बात आहे. आणि मी तो स्क्रीनशॉट काढून सेव्ह करून ठेवला होता. आणि त्याच्यानंतर एकदा काय झालं की एकदा ते पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला आले होते, तर तेव्हा ते अख्ख्या CIDच्या टीम सोबत आले होते. तर मी त्यांना तिथे मी, कारण आमचं टायअप असतं, तर मी तिकडे गेले होते कव्हरेजला. मी एका कोपऱ्यात उभी होते आणि मला असं आवडत नाही कोणाला तरी डिस्टर्ब करून, ऐकलं का, मला ओळखलत का वगैरे असं. बरं नाही वाटत या, पुढे पुढे काय करायचं. त्यांची इच्छा असेल तेव्हा, त्यांना वेळ असेल तेव्हा जाऊन भेटेल नम्रपणे. नक्की. तर शिवाजी सरांनी मला म्हटलं, अरे इकडे इकडे, ये लड़की है ना, ये लड़की को इंटरव्यू देना, इसको कभी मना नहीं करना, बहुत अच्छा इंटरव्यू करती क्या है. बात आहे. आणि मला असं वाटलं की हा माझा पुरस्कार आहे. नक्कीच. तर असे पण खूप छान अनुभव येतात.